मम्मी मम्मी उठ लवकर. काय झाला? कशाला बोंबलत आलायस? मम्मी गेले माय आंबे चोरीले गेले. अरे गेले माय आंबे चोरीले गेले. आता मग झाला बरबाद झाला. अरे झाला मग झाला बरबाद तू झाला. आंबे चोरीला गेले आणि तुझ्या मायले काय ना गाणे म्हणणं सुचू राहिलं. अगं बाजल, आपल्या आंब्यांच्या पेटेला भोकं पाडू पाडू आंबे चोरून नेले ग, चोरून नेले. आता नुकसान भरपाई द्यावी लागेल काय रे अप्पू? हो ना मम्मी, सगळ्यांचे 1700 रुपये घेतले होते ना, सगळे आता परत करावे लागतील. होय काय? म्हणजे हातातोंडाशी आलेला घास गेला. तुमच्याच दोघांमुळे झालं हे. साधं त्या हेल्पर्स लोकांना फुकट काही तुम्ही देत नाही, एक घास त्याच्या घशाशी द्या. अरे काय झालं तुम्हा सर्वांना? का बरं तुम्ही अशी तोंड पाडून बसले आहात? अहो काकी, आमचे आंबे चोरीला गेले. होय काय? तसंच पाहिजे तुम्हाला. आम्हा हेल्पर्स लोकांना तर तुम्ही फुकटचा एक घास पण खाऊ घालत नाही. इतके आंबे होते पण आम्हाला म्हटलं नाही की एक तुम्ही टेस्ट करून बघा. देव पण बरोबर बघतो. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. असे दन दणके दिन की नाही काकी? काय आहे, आमच्याच घरी येऊन आम्हालाच बोलू राहिले तुम्ही तर. माय बाई, जातो मी इथून. मॅट झाली काय बुडी, मला मारून राहिली. पिसाळली वाटते हे आंबे चोरी गेले तर. ओ काकी, निघा ना पटकन. तुमचं भरीत होईपर्यंत थांबता का इथं? निघा लवकर. मॅट झाली ती बुडी, राहू द्या तुम्ही, जा लवकर. उद्या येता कामावर आता. ओ सासूबाई, अरे तुम्ही मला का बरं मारत आहात? मला का बरं मारता तुम्ही? तुमचे आंबे चोरी गेले तर आम्ही काय करावं? तुमचे ते हेल्पाट्या पोरायला सांगा ना. मम्मी मला नको मारू मम्मी. मम्मी मी सगळ्यांना रिफंड मागितला मम्मी. अय्या हो का? रिफंड मागितला काय? मग असं सांग ना, उगाच कशाला मार खात होते तुम्ही सगळे? मी पडतो इथून आता. मी काही रिफंड नाही मागितला, उलट मलाच रिफंड द्यावा लागला सगळ्यांना. फक्त एक काकू होत्या, त्यांनी घेतले नाहीत, तर त्यांच्यासाठी थँक्यू. अरे निर्लज्जम सदासुकी, 200-300 रुपयाला काय पाहतं? त्याला पैसे देऊन द्यायला होते ना वापस. मोठा थँक्यू बोलू राहिला. बरं, मला कबोर्ड कधी घेऊन देतं? कबोर्ड इकडे मला इतकं दुःख झालं. यायले मायले काय ते नाही सुचू राहिले बुडीले. आणि कबोर्ड पाहिजे. कबोर्ड कपाट म्हणा, कपाट मराठीत बोला. आमच्या बेडरूम मध्ये पहिलेच जागा नाही, तुमचं कपाट कुठे ठेवावं? आई नकारे बिनकामाचे. मी पहिलेच सांगू राहिली, माझ्या बेडरूम मध्ये मी कपाट ठेवणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आधीच ते कबाडखाना करून ठेवला पूर्ण त्याचा. मग कुठं ठेवतं? माझ्या डोक्यावर ठेवतं काय? सांगू ते मायले कॅन्सल कर म्हणून. कपाट ठेवणं म्हणा पिशवीत कपडे. काय म्हणतो सटवे तुला देऊ का एकदम रट्टे ठेवून की तू मस्त आहे वा, तू मस्त कपाटात कपडे ठेवशील आणि मला कपाट न घेऊ म्हणतं. थांब तू जरा काढतो मी. मंडळी, मी चालली आता. बुडी काही मला सोडत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ अजून तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद. पळतो मी आता.